जामनेर शहरातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे। जामनेर काल नगर परिषद निवडणुकीच्या माघार प्रक्रियेदरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार आता गंभीर वळण घेतोय। माघार देण्यासाठी आलेल्या ॲडव्होकेट मोगरे यांना जबरदस्तीने दबावाखाली माघार घ्यायला भाग पाडल्याचा आरोप समोर आला आहे। साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार ॲडव्होकेट मोगरे यांची कॉलर पकडण्यात आली आणि त्यांना थेट दमदाटीखाली माघार अर्ज दाखल करावा लागला। या सर्व घटनेनंतर आरोप करण्यात आले की ही धक्काबुक्की भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली। मात्र आज वकील मोगरे यांनीच मोठा दावा केला आहे। मोगरे म्हणतात ही धक्काबुक्की भाजपाने नाही केली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते खोडपे सर यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती। माझ्या संदर्भात काल जी घटना घडली त्या घटना अत्यंत निंदनीय आहे आणि मी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला होता। 2 वार्डापैकी मला एका वार्डाची माघार घ्यायची ऑलरेडी आमचं ठरलेलं होतं माझ्या मित्र मंडळींचं। म्हणून ठरल्याप्रमाणे मी वार्ड नंबर 12ची माघार घ्यायला गेलेलो होतो नगर परिषदेमध्ये। त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पण कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे भाजपचे पण कार्यकर्ते उपस्थित होते, परंतु मी यापूर्वी काँग्रेसमध्ये काम करत असल्या कारणाने राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना ओळखतो नावानिशी। आणि मी जसं जिन्यातून वरती चढल्याबरोबर त्यांनी मला शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे माजी विधानसभेचे उमेदवार दिलीप खोडपे सर, त्याच्यानंतर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किरण राजमल पाटील व त्यांच्यासोबत असलेले इतर कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम माझा एका बाजूने 4-5 कार्यकर्त्यांनी एक हात ताणला, दुसऱ्या 4-5 कार्यकर्त्यांनी एक हात ताणला आणि बाकीच्यांनी मला कमरेत पकडलं। मला तिथं स्थानबद्ध केलं, हरकत केलं आणि मला मागे पण पुढे पण जाऊ देत नव्हते। अशा परिस्थितीत माझा श्वास गुदमरला तरी देखील मला सोडण्यास ते तयार नव्हते। म्हणून मी विनवण्या करून खोडपे सरांच्या कानात सांगितलं की तुम्हाला जे हवं ती मी माघार घेतो, मला तुम्ही सोडा। त्यानंतर सरांनी मला सोडलं आणि पुढे माझ्यासोबत सर वार्ड नंबर 6ची हरकत घ्यायला शिवसमोर आले। आणि एक मिनिट सर, धक्काबुक्की नेमकी तुम्हाला कोणी केली? धक्काबुक्की हे जे आहे ना की राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी मिळून केली। त्यांच्या मते कालची संपूर्ण घटना चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर फिरवली गेली आणि खोटे आरोप भाजपावर लादण्यात आले। माघार प्रक्रियेतून जबरदस्ती कॉलर पकडणं, राजकीय दबाव या सर्व गोष्टींमुळे जामनेरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। दोन्ही पक्ष आमने सामने आणि नागरिकांमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे। खरे दोषी कोण, माघार प्रक्रियेत कोणाचा दबाव होता, आता नजर आहे प्रशासनाच्या निष्पक्ष चौकशीवर। नमस्कार, मी प्राजक्ता आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा हॅलो बातमीदार।